नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा चैत्र पौर्णिमा कधी आहे? चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य कोणता ठेवला जातो? आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी आणि कोणता ग्रंथ आपल्याला पठण करायचा असतो ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल? घरामध्ये 33 वर्ष धन धान्य संपत्ती एवढी येईल की घरामध्ये मावणार नाही आणि पैसा एवढा येऊ लागेल की आपल्या घरामध्ये कधीच गरिबी नावालाही उरणार नाही, दारिद्र्य येणार नाही. तर प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटी साजरा होणारा हा चैत्र पौर्णिमेचा सण असतो. 2026मध्ये 2 एप्रिल तर चैत्र पौर्णिमा 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला आपल्याला जेव्हा सत्यनारायण देवाची पूजा करायची आहे तर तेव्हा प्रदोष काळ असतो. संध्याकाळी सूर्यानं पाहिलेली तिथी आहे 2 एप्रिल रोजी. या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडायची असते. तर या दिवशी चंद्रदेवाची जी वेळ आहे तर ती संध्याकाळी 7:02 होणार आहे. म्हणून आपल्याला 3 शुभ मुहूर्त पूजा करण्यासाठी, पौर्णिमेची पूजा करण्यासाठी आणि एखाद्या सुवासिनी स्त्रीला जेवू घालण्यासाठी मिळणार आहे. तर कोणता शुभ मुहूर्त आहे तेही बघूया व या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कधीही दारिद्र्य जे आहे तर ते येणार नाही, कर्ज कमी होईल आणि मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल. म्हणून उपाय कसे करायचे आहे, सेवा कोणती करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की शेअर करायला विसरू नका. तर पहा, हा दिवस जो आहे चैत्र पौर्णिमा, हा दिवस आपल्या कुलदेवतेला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पूजा केली जाते, कारण हा दिवस जो आहे तर त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकून आंघोळ केली जाते आणि जे तुम्ही पाणी गरम करत आहात त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. असं म्हटलं जातं की जेव्हा चैत्र पौर्णिमा येते तेव्हा खिरीचा नैवेद्य बनवून चंद्रप्रकाशामध्ये ठेवल्याने आणि घरामधील सदस्यांनी हे प्रसाद खाल्ल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तर येतेच पण नकारात्मकता दूर होते. कारण चैत्र पौर्णिमा इतकी विशेष मानली जाते की या दिवशी असं म्हणतात की पौर्णिमा हा सण प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. हा दिवस जो आहे तर तो खूप शुभ आणि पवित्र म्हटला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री सत्यनारायण देवाची पूजा केल्याने सुखसमृद्धी घरामध्ये प्रदान होते आणि जीवनाचा यशाचा मार्ग जो आहे तर तो मोकळा होत असतो. कारण चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती वर्षातून दर महिन्याला येत असते. म्हणूनच दर महिन्याला आलेली जी पौर्णिमा असते तर तिथीनुसार आणि सूर्याने बघितलेली तिथी असते, म्हणून या तिथीला एवढं महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी विजय मुहूर्त आहे आणि ब्रह्ममुहूर्त आहे. या वेळेमध्ये आपल्याला पूजाही करायची आहे. तर पहिला शुभ मुहूर्त जो आहे तर तो ब्रह्ममुहूर्त आहे, ते म्हणजे 4:38 ते पहाटे 5:54 राहणार आहे. म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता. त्यानंतर दुसरा मुहूर्त जो आहे तर विजय मुहूर्त आहे, तो म्हणजे दुपारी 2:30 ते 3:20 राहणार आहे. आणि सर्वात शेवटी निशिता मुहूर्त जो आहे तर तो शुभ म्हटला जातो. तर सकाळी 12:01 ते 12:47 राहणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही श्री सत्यनारायण देवाची पूजाही मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरीही चालेल. लवकर आपण उठत असतो या दिवशी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, तेव्हा आपलं घर जे आहे ते पूर्ण स्वच्छ करावं. उंबरवट्यावर काही वस्तू टाकल्या जातात, जसं की थोडेसे हळद आणि पाणी एकत्र करून मुख्य उंबरवट्यावर शिंपडले जाते, ज्यामुळे एखादी व्यक्तीच्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल, ती घरामध्ये प्रवेश करत असेल तर तिच्या मनामध्ये क्रोध भावना आणि मत्सर राहणार नाही, आपल्याबद्दल प्रेम भावना राहील. म्हणूनच या दिवशी मुख्य उंबरवट्यावर पाणी शिंपडले जाते. तर पहा, आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व म्हटलं जातं. कारण जी पौर्णिमा आहे तर आपल्या कुलदेवतेला समर्पित केली जाते. या दिवशी जर तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्याच्याने काही सेवा झालेली नसेल किंवा तुमच्याकडने काही
सेवा राहून गेलेले असेल, कन्यापूजन राहून गेलेलं असेल, तर या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पठण करायचं असते. कारण हा दिवस जो आहे तर माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूला आणि आपल्या कुलदेवतेला समर्पित केला जातो. नवरात्रीमध्ये जर आपल्याच्याने काही कुळाचार राहून गेलेला असेल, ओटी भरायची राहून गेलेली असेल किंवा कन्यापूजन राहिलेलं असेल किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही काही मानपान केलेला नसेल, तर या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून एखाद्या महिलेला घरामध्ये बोलवून तिला योग्य पद्धतीने ओटी भरून तिची ओटी जी आहे खणा नारळाने भरावी आणि तिचा मान सन्मान करावा. पूर्णाचा स्वयंपाक बनवून हा नैवेद्य आपल्या कुलदेवतेला अर्पण करावा. आणि जे दिवे तुम्ही बनवत आहात तर या दिवशी पूर्णाचे 9 दिवे बनवले जातात. त्यामध्ये फुलवाती जे आहेत शुद्ध तुपाच्या लावल्या जातात आणि हा जो नैवेद्य आहे तर हा गाईला खाऊ घातला जातो. तर तुम्ही सकाळी जेव्हा उठता त्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडता संध्याकाळी, तर त्या वेळेमध्ये तुम्ही हे दिवे लावू शकता. असं म्हणतात की ही पौर्णिमा जी आहे तर आपल्या कुलदेवतेला समर्पित केली जाते. चैत्र महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान म्हटली जाते. यामुळे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक संधी जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते. देवीचा आशीर्वाद जो आहे तर आपल्याला प्राप्त होतो. कारण देवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक नवीन संधी आपल्याला देवीकडून प्राप्त होते. एक दिव्य द्वारही आपल्यासाठी उघडा होतो. कारण या दिवशी आपल्या 16ही कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र आकाशामध्ये चमकत असतो, जो आपलं मन, भावना आणि चेतनेमधील संतुलाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. कारण चैत्र पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमानची पूजा करण्यासाठी हनुमान जयंती पण आहे या दिवशी. म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हनुमानजीला नारळ, खडीसाखर आणि त्यांना गुळ फुटण्याचा लाडू असेल त्याचबरोबर पुरणाचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. काळ्या तिळाचा तेलाचा दिवा लावू शकता आणि एक नारळ फोडू शकता आणि त्याचबरोबर रुईच्या पानाचा 11 पानाचा हार देखील बनवू शकता. त्यावर श्रीराम हा जो मंत्र आहे तर हा अत्यंत शुभ मंत्र आहे. म्हणूनच या दिवशी या पानावर लिहिला जातो अष्टगंधकाने, म्हणून तुम्ही लिहू शकता. आणि हा हार तुम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा असतो. ज्यामुळे भक्तीसाठी हा दिवस जो आहे तर तो खूप शुभ मानला जातो. कारण हनुमानचा जन्मदिवस आज या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. तर असं म्हणतात धार्मिक ग्रंथामध्ये की चैत्र पौर्णिमेचे वर्णन सृष्टीच्या निर्मितीसाठी आणि आरंभ करण्यासाठी जेव्हा आपण एखादा कुळाचार करतो किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा करतो ते 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यात केलेले नामजप, तपश्चर्या किंवा एखादी आपण गरीब व्यक्तीला दान करतो तर त्याचं पुण्य जे आहे तर ते अनेक पटीने आपल्याला लाभत असते. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी किंवा आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो घरामध्ये टिकावा, घरामध्ये दुःख दारिद्र्य आहे तर ते कमी होण्यासाठी या दिवशी आवर्जून चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानजीची पूजा करावी. कारण कलियुगातील जागृत देवता आहेत जे आपल्या भक्तांचे दुःख दूर करत असतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करत असतात. त्यांच्या जीवनामध्ये जे राहू केतूचा त्रास आहे ज्यामुळे लग्नामध्ये अडथळे येतात, नोकरीमध्ये समस्या येतात आणि मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही, म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून भगवान हनुमानजीची पूजा करावी आणि या दिवशी रामरक्षा या स्तोत्राचं पठण करावं. हा दिवस जो आहे तर माता लक्ष्मी आणि श्री सत्यनारायण देवाची कथा वाचण्यासाठी खूप शुभ मानला जातो. रात्री दिवा लावल्याने, हे 9 दिवे लावल्याने या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी, ज्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून एखाद्या गंगेमध्ये जाऊन स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे, ज्यामुळे सूर्यदेव हे प्रसन्न होतात. आणि या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. भगवान हनुमानजीला कुंकू, मोगऱ्याचे तेल, गूळ आणि हरभरा हा नैवेद्य अर्पण करावा. जर तुम्हाला या दिवशी हनुमान चालिसाचं पठण करणं जमत असेल तर आवर्जून करायचं आहे किंवा सुंदरकांड या ग्रंथाचं पठण करावं. आणि या दिवशी संध्याकाळी
श्री सत्यनारायण देवाची कथा वाचावी. कारण चैत्र पौर्णिमेला असं म्हटलं जातं की जेवढं तुम्ही दान करता किंवा कुळधर्म पाळता किंवा हे दिवे लावता तर आपल्या घरामध्ये राहणाऱ्या सदस्याचं कोणत्याही कामामध्ये मन लागत असते. क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचारापासून या दिवशी आपल्याला सुटका मिळत असते. किंवा घरामध्ये वादविवाद जर होत असेल किंवा घरामध्ये जर आपल्या कोणत्याही कामामध्ये मन लागावं त्यासाठी चैत्र पौर्णिमेला आत्मचिंतन आणि ईश्वरभक्ती आणि मानससेवेसाठी हा पवित्र प्रसंग म्हणून ओळखला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने देवाचे आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करते किंवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करते त्या वेळेमध्ये त्या घरामध्ये सुखसमृद्धी राहत असते. कारण घरामध्ये वादविवाद चालू असतात किंवा मुलाचं पटत नाही, मुलासोबत चिडचिडपणा होते किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळत नाही. घरामध्ये दुःख सुख हे जे आहे तर ते सारखेच चालू असतात, एका पाठोपाठ चालू असतात. असं म्हटलं जाते की चैत्र पौर्णिमा संपूर्ण देवीला समर्पित केली जाते. चैत्र पौर्णिमा भगवान विष्णू आणि हनुमान आणि चंद्रदेवाला समर्पित केली जाते. या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने आपल्याला श्रीरामाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्याचबरोबर पहा, या दिवशी जर तुमच्याच्याने काहीही झालं नाही तर सिद्ध कुंचिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशतीचा अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ स्तोत्र आहे. तर भगवान श्री शंकराने पार्वतीला सांगितल्यानुसार हे पाठ केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचं फळ आपल्याला प्राप्त होते. हे स्तोत्र वाचल्याने आयुष्यातील संकट, भीती आणि एखादा शत्रू तुमच्या घरामध्ये येऊन जर तुम्हाला त्रास देत असेल, मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळत नसेल, आपल्या घरामध्ये आपल्या पतीचा व्यवहार चांगला चालण्यासाठी, घरामध्ये धन समृद्धी लाभण्यासाठी आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण पूर्ण होण्यासाठी आवर्जून सिद्ध कुंचिका या स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण करावं. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही वाचलं तरीही चालेल. तर असं म्हटलं जातं. आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण पुरणाचे दिवे बनवतो त्यावेळेमध्ये हे दिवे कुठे लावायचे असतात तर पहा, जिथे आपण कुलदेवतेची पूजा केलेली आहे, सत्यनारायण देवाची पूजा मांडलेली आहे तर त्यांच्यासमोर हे 9 दिवे जे आहे, फुलवाती जे आहे तर त्या तुम्ही लावू शकता. किंवा तुम्ही कणकेचे 5 दिवे तयार करून मुख्य उंबरवड्यावर एक लावायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे. यामुळे काय होते की नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होते. त्यासाठी एक कणकेचा दिवा तिथे लावावा. तर पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते, कारण तुळशीपाशी श्रीहरी विष्णू वास करत असतात. कारण तुळशीपाशी दिवा लावल्याने पवित्र आणि पुण्यवान जे लाभ आहे तर ते आपल्याला प्राप्त होतात. आपलं मन पवित्र बनते आणि सुख समृद्धी घरामध्ये येत असते. म्हणून तुळशीला या दिवशी नैवेद्य दाखवून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तिसरा दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी आणि दक्षिण दिशा जी आहे ही आपल्या पितरांसाठी अत्यंत शुभ म्हटली जाते. म्हणूनच दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. यामुळे दोष दूर होतात आणि आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळे येत नाही, मुलांचे विघ्न संपतात. आणि तिसरा दिवा जो आहे तर तो कुठा लावायचा आहे. त्यानंतरचा चौथा दिवा जो आहे तर तो कुठे लावायचा आहे तर चौथा दिवा लावत असताना पिंपळाच्या झाडाखाली सर्वात प्रथम आपल्याला थोडंसं गंगाजल आणि त्यात साखर, हळद, थोडीशी आपल्याला तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत, त्याला लाल पिवळे करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सर्वात प्रथम जल आणलेलं आहे तर त्यामध्ये काही वस्तू ह्या टाकलेल्या आहेत. तर ते जल अर्पण करता वेळेस आपला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे तर शिवमंदिरात जायचं आहे. शिवमंदिरात गेल्यानंतर एक शुद्ध तुपाची 2 फुलवातीचा दिवा घ्यायचा आहे. चुकूनही एक दिवा घेऊ नका. एक आपल्या कुलदेवतेसाठी म्हणजे माता पार्वतीसाठी आणि एक दिवा भगवान शिवपिंडीच्या जवळ लावायचा आहे. तर असे 2 दिवे जे आहे कणकेचे ते तयार करून आपल्याला यामध्ये फुलवात टाकायचे आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला भगवान शिवपिंडीला आपल्याला ओवाळून
त्यांच्याजवळ उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि हळदी कुंकू लावून या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे 5 दिवे जर तुम्ही मंदिरामध्ये जर लावले आणि अशा ठिकाणी या झाडाखाली जर लावले तर आपल्याला सर्व देवतेचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. असं म्हटलं जातं की हा दिवस खूप शुभ असल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.